दुष्काळाच्या संकटावर मात करण्यासाठी महाराष्ट्राला केंद्र सरकारनं तात्काळ मदत करावी तसंच शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं अशी मागणी काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांनी लोकसभेत केली। आतापर्यंत केंद्राकडून निधी देण्यात आला नसल्याचंही त्यांनी सांगितलंय। मात्र याचवेळी महाराष्ट्राला सर्वतोपरी मदत देण्यात येत असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी म्हटलंय। केंद्राच्या दुष्काळ पाहणी पथकानं राज्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली असून लवकरच मदतीचा निर्णय घेण्यात येईल असंही त्यांनी सांगितलंय। कर्नाटक सरकारनं यापूर्वी दुष्काळाबाबत अहवाल सादर केला असून त्यांना 1500 कोटी रुपयांची मदत केल्याचंही राधामोहन सिंग यांनी सांगितलं। कि कोई भी राशि अभी स्टेट को रिलीज नहीं की गई है। आज दिसंबर हुआ है, ये मामला चल रहा है जून जुलाई से लेके 6 महीने से भी ऊपर इस इशू को हुआ। इतना गंभीर विषय आज है जब 3000 से ज्यादा लोग आत्महत्या करते हैं, तो मैं इसकी जो गंभीरता है, मेरी रिक्वेस्ट आपसे है कि आपकी जरा मैं प्रोटेक्शन चाहता हूं कि जब इतने लोगों ने आत्महत्या की है, पैसा जल्द से जल्द रिलीज करना चाहिए। और मंत्री जी ने कबूल किया है अब तक कोई पैसा रिलीज नहीं किया गया है। वहां जब तक आप इमीडिएट मेजर्स कुछ नहीं लेते हैं तब तक वहां किसान को राहत नहीं मिलने वाली है। मेरा सवाल मंत्री से स्पेसिफिक ये सवाल है, क्या इन किसानों की जो ऋण है, जो पैसा उन्होंने बैंक से लिया हुआ है, उसको कर्जा माफ करने के लिए सरकार कोई फैसला करेगी या नहीं करेगी, ये मैं जानना चाहता हूं। मैं आपके ध्यान में लाना चाहता हूं कि राज्य आपदा कोष के मद में महाराष्ट्र को ये 13-14 में 512 करोड़ रुपए दिए गए थे। मैं बता रहा हूं, पूरा तो सुनने का थोड़ा धैर्य रखिए। तो 13-14 में 512 करोड़ और 14-15 में 538 करोड़, और जो आप सुनना चाहते हैं 15-16 में इस बार 1483 करोड़ का आवंटन किया गया है। इतना भारी आवंटन किया गया है और प्रथम किस्त रिलीज कर दिया गया है। कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांची भेट घेतली। कर्नाटकाच्या आधी केंद्रानं राज्याला मदत केल्याचं सांगत मी केंद्र सरकारवर नाराज नसल्याचं त्यांनी सांगितलंय। तसंच केंद्र सरकार दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्याला सर्वतोपरी मदत करायला तयार असल्याचंही त्यांनी सांगितलं। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी। राज्याचे महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज राधामोहन सिंग यांची भेट घेतली। सर, आपण आज भेट घेतली, काय त्यांना मागणी केली? मुळामध्ये राज्यामध्ये पहिल्यांदाच केंद्रीय पथक यावर्षी आलं। 6व्यांदा 5व्यांदा दुसऱ्यांदा आलंच नाही, पहिल्यांदाच केंद्रीय पथक यावर्षी आलेलं आहे। दुष्काळ जाहीर झाल्यानंतर या ठिकाणी आता केंद्राकडनं आम्ही हे गावं जाहीर केले, त्या आधीच आम्ही केंद्र सरकारला विनंती केली होती की आमच्याकडची परिस्थिती नाजूक होत चाललेली आहे, आम्हाला मदत मिळाली पाहिजे। आणि असं कधीही घडलेलं नाही की केंद्राकडे आमचं मेमोरंडम जायच्या आधी पैसा येतोय। या ठिकाणी 920 कोटी रुपये केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या आपत्ती निवारण निधीमधून आम्हाला उपलब्ध झालेले आहे, त्याच्यातनं आमचा खर्च सुरू आहे। आज केंद्राला आम्ही 4000 कोटी रुपयाच्या मदतीचा प्रस्ताव दिलेला आहे आणि या संदर्भामध्ये मागच्याच आठवड्यामध्ये दुष्काळाच्या संदर्भामध्ये पाहणी करणारी टीम येऊन गेलेली आहे। आज माननीय राजनाथ सिंगजी, माननीय अरुण जेटली, माननीय राधामोहन सिंगजी कृषी मंत्री यांची मी भेट घेतली आणि त्यांनी या संदर्भामध्ये सकारात्मक भूमिका घेतली। या ठिकाणी साधारणतः 10-12 दिवसामध्ये हा प्रस्ताव विभागाकडनं त्यांच्याकडे आल्यावर या समितीची बैठक घेऊन आम्ही जास्तीत जास्त मदत राज्य सरकारला देऊ असं त्यांनी मला सांगितलेलं आहे। त्यानंतर महत्वाची बाब म्हणजे त्यांनी या ठिकाणी नरेगामधून पिण्याच्या पाण्यासाठी तसेच चाऱ्यासाठी जेवढा काही खर्च होईल तो कितीही झाला तरी योग्य खर्चाला मान्यता देऊन आम्ही संपूर्ण पैसा पूर्णपणे तुम्हाला रिएम्बर्समेंट करून देऊ असेही मला त्यांनी सांगितलं आहे। त्यामुळे आता 3 विषयाची जबाबदारी तर केंद्राने घेतलेलीच आहे, किती पैसा लागला तरी केंद्र देणार आहे। मनरेगाच्या संदर्भामध्ये एका कुटुंबाला 100 दिवस अशी एक अट होती आणि आज आपल्याकडे दुष्काळी परिस्थिती पाहता ही संख्या आम्हाला 150 पर्यंत हवी होती। त्यामुळे केंद्राला मी विनंती केली की 100 दिवसाची मर्यादा घातली तुम्ही, त्याच्याऐवजी जर 150 दिवस केले तर सर्वांना मला रोजगार देता येईल। केंद्र सरकारने आज हे तत्वता मान्य केलं की 100 दिवस एका कुटुंबाला आम्ही देतो, त्याच्याऐवजी 150 दिवस देण्याची परवानगी तुम्हाला देण्यात येईल। स्पष्टपणे सांगितलं की राज्य सरकारने जी मदत दिली, ॲडव्हान्समध्ये मदत दिलेली आहे आम्हाला आणि कर्नाटकच्या पूर्वीच आम्हाला मदत जाहीर केली आहे। त्यामुळे ज्या पद्धतीची नाराजी व्यक्ती ती नाराज नाही आहे, पण सरकारला अजून तत्काळ मदत मागण्याची आमची तयारी आहे। नवी दिल्ली कॅमेरामॅन राकेश कुमार सह प्रशांत रामदास, TV9।